घटस्थापनेचे शारीरिकदृष्ट्या महत्त्व. घटस्थापना म्हणजे देवी दुर्गेच्या जीवनदायी ऊर्जेचे दैवी श्रीतत्वाचे आवाहन करण्यासाठी कलश स्थापन करणे. पृथ्वी, पाणी आणि बियाणांनी भरलेला कलश सृष्टीच्या मूलभूत घटकांचे प्रतिनिधित्व योग्य पद्धतीने करतो. घटस्थापना हा विधी घरात संपत्ती, समृद्धी आणि सौभाग्य आमंत्रित करते. घटस्थापना ही 9 दिवसांच्या नवरात्र उत्सवाची एक सुरुवात आहे, जी उपवास, प्रार्थना आणि भक्तीद्वारे आध्यात्मिक शिस्तीला प्रोत्साहन देते. घटस्थापना या विधीला आध्यात्मिक शक्ती निर्माण करणारे आणि संपूर्ण घरात सकारात्मक ऊर्जा प्रवाहित करणारे म्हणून पाहिले जाते. घटस्थापनेशी संबंधित पद्धती संयम आणि मोठ्या प्रमाणावर विश्वास वाढवू शकतात, तसेच मन शांत करण्यास मदत करतात. घटस्थापना या विधीत सहभागी झाल्याने कुटुंब आणि समुदायाशी असलेले बंध मजबूत होतात. त्यांना सामूहिक भक्ती आणि सांस्कृतिक परंपरेत एकत्र आणतात. घटस्थापना ही भक्ती आणि उपासनेची प्रक्रिया तुम्हाला शक्ती, ज्ञान आणि करुणा यासारखे गुण जोपासण्यास प्रेरित करते. घटामध्ये ठेवलेले पाणी, हळद, सुपारी, आंब्याची पाने, नारळ हे सर्व प्रतिजैविक आहेत. त्यामुळे घरातील हवा व वातावरण शुद्ध राहते. घटाजवळ पेरलेली ज्वारी, गहू ऑक्सिजन देतात, ज्यामुळे शरीराचा ताजेपणा टिकून राहतो. घटाजवळ बसून मंत्रजप, दीपज्योत, शांती मंत्र यामुळे मन स्थिर होऊन तणाव, चिंता कमी होते, तसेच झोप सुधारते. हळद व सुपारी रक्तशुद्धी, जंतुनाशक व पचनशक्ती वाढवणारे मानले जातात. ज्वारी, गहू यांचे अंकुर जीवनशक्ती वाढवतात. अंकुरलेले धान्य सात्विक, पचायला हलके व पोषक असते. घटामधील पाणी काही दिवस ठेवल्यावर ऊर्जायुक्त व पवित्र मानले जाते. तुपाच्या दिव्याचा धूर घरातील हवेत जंतुनाशक प्रभाव निर्माण करतो. मेंदूत सकारात्मक कंपन वाढवतो, मन प्रसन्न करतो. घटातील दिव्याचा धूर नाक, घसा स्वच्छ ठेवतो व श्वसनास मदत करतो. त्यामुळे घटस्थापनेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. घटस्थापना म्हणजे निसर्गाशी जोडले जाणे. घटस्थापनेत वापरल्या जाणाऱ्या वस्तू आणि विधींचा संबंध निसर्गाशी असतो, ज्यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्याला चांगला फायदा होतो. घटस्थापना ही जीवन, ऊर्जा आणि आरोग्य वाढवण्याचे प्रतीक मानले जाते. नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा आहे. यामुळे जमिनीतील नैसर्गिक ऊर्जा शरीरात प्रवेश करते आणि आरोग्यासाठी याचा फायदा होतो. घटस्थापनेतील विधी आणि वातावरणातील शुद्धता यामुळे शारीरिक आणि मानसिक शुद्धीकरणाला पुरेशी चालना मिळते. घटस्थापना हा केवळ धार्मिक विधी नसून ते प्रगती, समृद्धी आणि एकूणच जीवनातील ऊर्जेचे प्रतीक आहे. नवरात्री ही ऋतुसंधी आहे. यावेळी उपवास करून हलके, सात्विक आहार घेणे हे शरीराच्या दोषांना संतुलित ठेवते. घटस्थापना ही फक्त धार्मिक क्रिया नसून शरीर, मन, पर्यावरण यांचे शुद्धीकरण करणारी व पंचमहाभूतांचे संतुलन राखणारी आरोग्यवर्धक पद्धत आहे. घटस्थापनेमध्ये वापरला जाणारा नारळ थंडावा देणारा, पित्तशामक व ऊर्जादायी आहे. त्यामुळे शरीराला नैसर्गिक इलेक्ट्रोलाइट्स मिळतात, तसेच पचन सुधारते. उष्णतेमुळे होणाऱ्या त्रासापासून संरक्षण होते. आंब्याच्या पानांमध्ये प्रतिजैविक गुणधर्म आहेत. ते श्वसन संस्थेला बळ देतात, हवा शुद्ध करतात. आंब्याच्या पानांचा उपयोग डायबिटीज नियंत्रणासाठी व मूत्रसंस्थेच्या विकारांमध्ये होतो. सुपारी ही कषाय व उत्तेजक आहे. लाळेचे स्रवण वाढवते, पचन सुधारते, दात मजबूत करणे व तोंडातील जंतू कमी करणे यासाठी उपयुक्त आहे. हळद हे उत्तम प्रतिजैविक, रक्तशुद्धीकारक व दाहशामक आहे.
रोगप्रतिकारशक्ती वाढवते, त्वचेचे विकार दूर ठेवते, शरीरातील सूज, संधिवात, कफ यामध्ये उपयोगी पडते. घटस्थापनेत अंकुरलेले गहू, ज्वारी, मका, धान्य सात्विक, पचायला हलके व पौष्टिक असते. ते शरीरात प्राणशक्ती आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात व स्नायूंना बल देतात. घटातील पाणी हे जीवनाचे मूळ तत्व आहे. पाणी म्हणजे त्रिदोषशामक असते. घटस्थापनेचा शारीरिकदृष्ट्या विचार केल्यास तो निसर्गाशी जोडलेला एक उत्सव आहे, ज्यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्याला चालना मिळते. हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर करा. तसेच इन्स्पायर मराठी कॉर्नर या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.